आपला आवाज कोकण 24 तास। पुढील 3 महिन्यात रत्नागिरी मुंबई रत्नागिरी विमानसेवा सुरू होईल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आहे। काम प्रशासनाने केलंय आणि आज तर मला असं सांगण्यात आलं की जी जागा आपल्याला ॲक्वायर करायची आहे ती जागा ॲक्वायर करत असताना कपूर साहेब ना आम्ही कोस्ट गार्डला त्रास देणार ना तुम्हाला त्रास देणार। जे काय 10-15 कोटी रुपये 20 कोटी रुपये लागतील ते आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून जाहीर करतो की माझ्या MIDCतून त्याला ॲक्विएशनला पैसे दिले जातील। परंतु रत्नागिरीचं विमानतळ हे महाराष्ट्रातलं सगळ्यात देखणं करण्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू, हा देखील MD म्हणून मी आपल्याला शब्द देतो। शेवटी विमानतळ चालू करत असताना एक मिनिट आणि 12 सेकंदाची एक क्लिप आपल्याला दाखवली। मला आपल्याला विनंती करायची आहे, विशेषतः पत्रकार बंधू भगिनींना विनंती करायची आहे की आजच तसं विमानतळ तिथं तयार झालेलं नाही आहे। हे का सांगतोय? कारण सोशल मीडिया प्रगत आहे। हे बघितल्यानंतर कोणतरी तिथं जायचं, तिथे फोटो काढायचे आणि असं विमानतळच नाही असं उद्यापासून बातमी यायची। तर हे विमानतळ 3 महिन्यानंतर होणार आहे। दाखवण्याचा उद्देश का? कारण आपल्याकडे महाराष्ट्रात सगळ्यात जर सोशल मीडिया जागृत कुठं असेल तर तो माझ्या रत्नागिरीमध्ये आहे। त्याच्यामुळे मला हे सांगावं लागतं आणि ते काही हितचिंतक आहेत। त्याच्यामुळं आपण साहेब चांगल्या हेतूने हे दाखवलं की विमानतळ आता असं सुरू होणार आहे तर ताबडतोब इथनं आता उदय सामंतची टेस्टच घ्यायची आहे म्हणून तिकडं जातील, फोटो काढतील आणि म्हणतील बघा विमानतळ नाही ते अर्धवटच आहे। तर हे विमानतळ 3 महिन्यानं आपल्याला सुरू करायचं आहे आणि विमानतळाचा 75% यशस्वी होण्याचा जो टप्पा आहे तो आज दीपक कपूर साहेबांनी आणि नाईक साहेबांनी पूर्ण केला आहे। त्याबद्दल त्या दोघांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत। खरं तर 75% आपलं स्वप्न पूर्ण झालंय, आता विमान सुरू करण्याचं स्वप्न जे आहे हे आपल्याला पूर्ण करायचं आहे। आणि मी असा एक भाग्यवान आहे, मी जेव्हा सिंधुदुर्गचा पालकमंत्री होतो चिपीचं एअरपोर्ट सुरू झालं, मी जेव्हा रायगडचा पालकमंत्री होतो नवी मुंबईचं एअरपोर्ट सुरू झालं, आज मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, पुढच्या 3 महिन्यात रत्नागिरीचं देखील एअरपोर्ट सुरू होणार आहे। त्याच्यामुळं कपूर साहेब तुमचे आणि मुख्यमंत्री मोदयांचे देखील संबंध चांगले आहेत। जिथं जिथं एअरपोर्ट करायचं असेल तिथं मला पालकमंत्री करा असं जर सांगितलं तर सगळीकडे एअरपोर्ट चांगल्या पद्धतीनं होऊ शकतात। आणि एअरपोर्ट करणं म्हणजे काय तर विकासाला चालना देणं आहे, पर्यटनाला चालना देणं आहे। आणि आज इथे हॉटेल असोसिएशनचे देखील अनेक सहकारी माझे बसलेले आहेत। मागच्या वर्षी आणि यावर्षी जेवढी रत्नागिरीमध्ये पर्यटनासाठी गर्दी होती इतिहासात कधी नव्हती, हे आपल्याला मान्य करावं लागेल। म्हणजे मी तर आपण जे नव्यानं ST स्टँड बांधलेलं आहे त्या ST स्टँडला देखील अनेक वेळा व्हिजिट केलेली आहे। काही लोकांना जागा मिळाली नाही म्हणून ST स्टँडच्या बाहेर देखील गाड्या लावून झोपलेले पर्यटक मी या 2 वर्षामध्ये रत्नागिरीत बघितले। त्याच्या रत्नागिरी मुंबई रत्नागिरी विमानसेवा सुरू करण्यासाठी रत्नागिरी येथे कोस्ट गार्ड आणि महाराष्ट्र विमान प्राधिकरणामध्ये पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत, आमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला। पर्यटनाला चालना, व्यापार आणि उद्योगांना गती, त्याचप्रमाणे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ, पायाभूत सुविधांचा विकास या विमानतळामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे समस्त कोकण प्रांतामध्ये शक्य होणार असून दळणवळणाप्रमाणेच सुरक्षेच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचं असं हे एक पाऊल। रत्नागिरी येथील विमानसेवा सुरू झाली तर या भागातील GDP वाढेल असा विश्वास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे MD दीपक कपूर यांनी व्यक्त केले। डिफेन्स मिनिस्ट्रीचा सुद्धा मी इथे आभार मानतो। मला फक्त 2च गोष्टी इथे सांगायची आहे। एक जनरल एअरपोर्ट्स बद्दल आपल्याला आश्चर्य वाटेल की अमेरिका सारखी महाशक्ती एक जो इतका मोठा देश आहे, आपण कल्पना करू शकतात की अमेरिकामध्ये किती एअरपोर्ट्स आणि एअर स्ट्रिप्स असणार? मीच सांगतो 19,500 एअरपोर्ट्स आहेत अमेरिकामध्ये। एकूण एअरपोर्ट्सची संख्या 19,500। आता आपल्याला वाटेल ठीक आहे अमेरिका इज अ लार्ज कंट्री, 19,500 म्हणजे काय? आता मी भारताचा नंबर सांगतो। वी आर अ व्हेरी लार्ज नेशन। आपल्याकडे 487 एअरपोर्ट्स आहेत। आता 19,500 एअरपोर्ट्स वर्सेस 487 एअरपोर्ट्स अँड रनिंग एअर स्ट्रिप्स। अमेरिकामध्ये प्रत्येक छोटे शहराला एव्हरी स्मॉल टाउन हॅज इट्स ओन एअरपोर्ट।
मी ही तुलना यासाठी करतो आहे की मागचे काही वर्षामध्ये देशाचे प्रत्येक राज्यामध्ये केंद्र सरकारने एक जो धोरण अवलंबला आहे की प्रत्येक राज्यामध्ये जास्तीत जास्त एअरपोर्ट्स करून कनेक्टिव्हिटी वाढवायची, आणि आज आपण 487 वर आलो आहोत. तरी आपल्याला जर ग्लोबल कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं असेल तर 19,500 ची तुलना करायची आहे. आपण जर चीनशी तुलना केली तर चीन मध्ये 610 एअरपोर्ट्स आहे अँड वी आर स्टील ॲट 487. म्हणजे एक 100-125चा गॅप इवन चीनशी आहे. यांचं मूळ कारण असं आहे, आयकाओने एक स्टडी केली की ज्या ज्या शहरामध्ये एअरपोर्ट झाला तिथे 5 वर्षामध्ये GDP 3.4% वाढते. एकदा एअरपोर्ट सुरू झाला, आता 2026 ला होईल, तो रत्नागिरीमध्ये ट्रेडिशनली 2031 पर्यंत 3.4% GDP वाढली पाहिजे. परंतु 10 वर्ष एअरपोर्ट जर व्यवस्थित चालला तो GDPच्या प्रमाण 8% वर जाते. मग तो 3.4च्या दुप्पट होऊन 6.8 वर जात नाही, इट जम्प्स टू 8%. कारण एकदा एअरपोर्ट आल्यावर इंडस्ट्री, एक्सपोर्ट्स आणि त्याशिवाय रत्नागिरी सारखे जिल्ह्यामध्ये टुरिझमचा प्रचंड जो पोटेन्शियल आहे त्यांना किती मोठी चालना मिळू शकते यांची आपण कल्पना आज करू शकत नाही. यू कॅन इमॅजिन की पुढचे 5 वर्षामध्ये रत्नागिरीचे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये 3.5% वाढ किती मोठी होणार. परंतु 10 वर्षामध्ये ती 6.8 वर ना जाता डायरेक्ट 10% वर जाईल. सर्व समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.